आज आपण एका अशा आयडियावर बोलणार आहोत जी ऐकायला खूप साधी वाटते, पण ती आपल्या जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलू शकते. हं, विद्या वाचस्पती विद्यानंद यांचा एक लेख आहे, द कम्पॅशनेट आर्ट ऑफ सोशल कोएक्झिस्टन्स. त्यात एक विचार मांडलाय, आपलं जगणं समाजात सहप्रवाशासारखं असावं. बरोबर. आता सहप्रवासी हा शब्द ऐकल्यावर आपल्याला काय आठवतं? ट्रेन किंवा बसमधले प्रवासी. पण इथे लेखकाला काहीतरी जास्त सखोल म्हणायचं आहे असं वाटतं. अगदी. तर आज आपण याच विचाराचा धागा पकडून बघणार आहोत की हा विचार आजच्या काळात, म्हणजे जिथे स्पर्धा आहे, मतभेद आहेत, तिथे खरंच टिकू शकतो का, की ही फक्त एक चांगली बोलायची गोष्ट आहे? आणि हाच खरा प्रश्न आहे. कारण ही कल्पना ऐकायला खूप छान वाटते, पण ती खरंच चालते का हे बघायला पाहिजे. हो. कारण ही सहप्रवासी असण्याची कल्पना आहे ना, ती आपल्या जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वैयक्तिक पातळीवरून थेट सामूहिक पातळीवर घेऊन जाते. अच्छा. ती आपल्याला आठवण करून देते की मानवी जीवन म्हणजे काय, एकट्याने पूर्ण करण्याची शर्यत नाहीये, ती एक सामूहिक वाटचाल आहे. लेखात म्हटल्याप्रमाणे आपण सगळेच या प्रवासात आहोत. म्हणजे कुणी पुढे, कुणी मागे. हो, कुणी पुढे, कुणी मागे, तर कुणी आपल्या बाजूने चालत आहे. प्रत्येकाची सुरुवात आणि शेवट वेगवेगळा असू शकतो, पण मधला काही रस्ता आपण एकत्रच कापत असतो, की नाही? हे इंटरेस्टिंग आहे. पण लेखात एक गोष्ट स्पष्ट केली आहे की समाजात वावरताना आपली भूमिका मालक किंवा न्यायाधीश अशी नसावी. म्हणजे हो, म्हणजे मी सांगतो तेच खरं किंवा बरोबर काय आणि चूक काय हे मी ठरवणार. अगदी ही वृत्ती चुकीची आहे. त्याऐवजी सहप्रवाशाची भूमिका असावी असं ते म्हणतात. पण मग याचा रोजच्या जगण्यात नेमका अर्थ काय होतो? आणि इथेच या विचाराचं वेगळंपण आहे. लेखक म्हणतात की सहप्रवासी म्हणजे असा व्यक्ती ज्याचं अंतिम ध्येय आपल्या ध्येयाशी जुळेलच असं नाही. म्हणजे त्याची मंजिल वेगळी असू शकते. हो, त्याची मंजिल वेगळी असू शकते, पण प्रवासाची दिशा आणि मार्ग काही काळासाठी का होईना समान असतो. आता हेच उदाहरण आपण समाजाला लावूया. आपल्या आजूबाजूच्या प्रत्येकाची स्वप्न, त्यांच्या वेदना, त्यांचे विचार सगळं वेगळं आहे. बरोबर. पण आपण सगळे एकाच रस्त्यावर, म्हणजे एकाच काळात आणि एकाच वास्तवात जगत आहोत. ही गोष्ट समजून घेणं खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, म्हणजे संकल्पना तर स्पष्ट झाली, पण इथे मला एक व्यावहारिक अडचण वाटते. कोणती? आता बघा, ऑफिसमधला माझा सहकारी जो प्रमोशनसाठी माझ्याशी स्पर्धा करतोय, तो माझा सहप्रवासी कसा असू शकतो? किंवा व्यवसायात जो माझा स्पर्धक आहे, त्याला मी सहप्रवासी कसं मानू? बरोबर. हाच प्रश्न सगळ्यांना पडतो, कारण तिथे तर एक प्रकारची झिरो सम गेम असते. एकाचा फायदा म्हणजे दुसऱ्याचं नुकसान. हो, अगदी. खूप महत्वाचा मुद्दा आहे हा, आणि इथेच या विचाराची खरी कसोटी लागते. बघा, सहप्रवासी असल्याचा अर्थ आपली महत्वाकांक्षा किंवा प्रगती करण्याची इच्छा सोडून देणं असा अजिबात नाही. अच्छा. स्पर्धा असणारच, पण त्या स्पर्धेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. तुम्ही त्या सहकार्याशी एका विशिष्ट पदासाठी स्पर्धा करत आहात, त्याच्या अस्तित्वाशी नाही. हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. सहप्रवासाची भावना आपल्याला हे शिकवते की व्यावसायिक स्पर्धा ही प्रवासाचा एक छोटा भाग आहे, संपूर्ण प्रवास नाही. आज तुम्ही स्पर्धक आहात, उद्या कदाचित एकाच टीममध्ये काम कराल. किंवा काही वर्षांनी दुसऱ्याच कोणत्या तरी वळणावर भेटाल. बरोबर. म्हणजे आपण त्या व्यक्तीला फक्त स्पर्धक या एकाच भूमिकेत बघण्याऐवजी एक माणूस म्हणून बघायला हवं. हो, ज्याच्या आयुष्यात इतरही अनेक गोष्टी आहेत आणि तो सध्या आपल्यासोबत एकाच व्यावसायिक मार्गावर चालतोय. अगदी. या विचाराने स्पर्धेतला तो वैयक्तिक द्वेष किंवा जी कटुता असते ती कमी होऊ शकते. नक्कीच. आणि मग मतभेदांनाही एक प्रकारची सौम्यता येते. लेखातील एक वाक्य खूप महत्वाचं आहे. मतभिन्नता असूनही माणुसकी टिकून राहते. आणि असं का होतं? कारण सहप्रवासी एकमेकांचा वेग, त्यांचा थकवा आणि त्यांच्या अडचणी समजून घेतात. त्यांना माहिती असतं की प्रत्येकाची चालण्याची क्षमता, ताकद आणि कारणं वेगवेगळी आहेत. जेव्हा आपण हे मान्य करतो, तेव्हा समोरच्या व्यक्तीचं मत जरी आपल्याला पटलं नाही, तरी आपण त्या व्यक्तीचा अनादर करत नाही. आपण विचार करतो की ठीक आहे, त्याचा अनुभव वेगळा आहे, त्याचा दृष्टिकोन वेगळा आहे, त्यामुळे त्याचं मत वेगळं असणं स्वाभाविक आहे. हे ऐकायला खूप छान वाटतं, पण आजच्या जगात हे शक्य आहे का? विशेषतः सोशल मीडियावर, हो, जिथे मतभेद असले की लगेच समोरच्याला विरोधक किंवा शत्रू मानलं जातं. तिथे तर कॅन्सल कल्चर आहे. अशा परिस्थितीत ही सहप्रवासाची भावना कशी टिकवायची? ही आजच्या काळातील सर्वात मोठी अडचण आहे. काय आहे ना, सोशल मीडियाने आपल्याला तात्काळ प्रतिक्रिया द्यायला शिकवलं आहे.
विचार करायला नाही. खरे आहे. सहप्रवाशाची भूमिका आपल्याला थोडं थांबायला आणि विचार करायला शिकवते. समोरच्याने एखादी गोष्ट का लिहिली असेल, यामागे त्याचा काय हेतू असेल, याचा विचार करण्याची सवय लावते. पण हे सोपं नाहीये. नाही, अर्थात हे सोपं नाही. यासाठी खूप संयम लागतो. पण जर आपण हे लक्षात ठेवलं की स्क्रीनच्या पलीकडे बसलेली व्यक्तीसुद्धा आपल्यासारखीच एक प्रवासी आहे, जिच्या स्वतःच्या समस्या, आनंद आणि दुःख आहेत, तर कदाचित आपण शब्दांचा वापर अधिक जपून करू. म्हणजे व्यक्तीवर हल्ला करण्याऐवजी फक्त तिच्या मतावर चर्चा करू. अगदी. आणि हा दृष्टिकोन संघर्ष नक्कीच कमी करणारा आहे. म्हणजे ही एक प्रकारची मानसिक सवय आहे जी आपल्याला जाणीवपूर्वक लावावी लागेल. ठीक आहे, आपण काय करायचं नाही हे समजलं. न्यायाधीश व्हायचं नाही, मालक व्हायचं नाही. पण मग सहप्रवासी म्हणून नेमकं काय करायचं? म्हणजे सतत उपदेश करायचा का, किंवा सगळ्यांची मदत करत सुटायचं का? नाही, अजिबात नाही. आणि हा एक खूप महत्वाचा गैरसमज आहे. सहप्रवासी असणं म्हणजे सतत सल्ला देणं किंवा सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणं नव्हे. मग काय? आजच्या जगात प्रत्येकाला आपलं मत मांडायची घाई झालेली असते, पण ऐकायला कोणीच तयार नसतं. हो, हे तर अगदी खरं आहे. आणि अनेक जण आतून मोठ्या संघर्षातून जात असतात, जो आपल्याला वरून दिसत नाही. बरोबर. कधीकधी ऑफिसमध्ये एखादा सहकारी शांत असतो, तर आपण लगेच कामाबद्दल, डेडलाईनबद्दल विचारतो. पण कदाचित त्याला फक्त सगळं ठीक आहे ना, एवढंच आपुलकीने विचारायची गरज असते. अगदी. त्याला उत्तराची अपेक्षाही नसते. फक्त कोणीतरी आपली दखल घेतली हेच पुरेसं असतं. नेमका हाच मुद्दा आहे. इथे सहानुभूती आणि संयमाचं महत्त्व अधोरेखित होतं. आपलं थोडं सहानुभूतीपूर्ण आणि संयमशील वर्तन दुसऱ्याच्या प्रवासाला मोठा दिलासा देऊ शकतं. आणि ही केवळ भावनिक गोष्ट नाही, तर एक सामाजिक गरज आहे. हो, आपण नेहमीच कोणाची तरी समस्या सोडू शकत नाही आणि तशी अपेक्षाही नसते, पण आपण त्यांच्यासोबत त्या समस्येच्या काळात उभे राहू शकतो. म्हणजे मी तुझ्यासोबत आहे हे सांगण्यासाठी शब्दांची गरज नसते. नाही, ते कृतीतून किंवा केवळ आपल्या अस्तित्वाने जाणवून देणं महत्वाचं आहे. आणि मला वाटतं यात आणखी एक सुंदर विचार दडलेला आहे. आपण जेव्हा कोणाला मदत करतो किंवा आधार देतो, तेव्हा ती मदत त्या व्यक्तीवर उपकार म्हणून नसते. बरोबर. ती एक सहप्रवाशाची जबाबदारी असते. कारण उद्या कदाचित आपल्याला त्या आधाराची गरज भासू शकते. हा प्रवास एकट्याचा नाहीच. त्यामुळे एकमेकांना मदत करणं हा एक नैसर्गिक भाग बनतो, ओझं नाही. अगदी. ही एक प्रकारची सामाजिक देवाणघेवाण आहे, पण ती व्यवहाराच्या पातळीवरची नाही, तर माणुसकीच्या पातळीवरची आहे. मग या सगळ्याचा आपल्या स्वतःवर काय परिणाम होतो? म्हणजे इतरांशी असं वागल्यामुळे आपल्यात नेमकं काय बदल घडतो? लेखात एक अतिशय महत्त्वाचा परिणाम सांगितला आहे की यामुळे आपला अहंकार आपोआप कमी होतो. हो. हे मला खूपच इंटरेस्टिंग वाटलं. हे कसं घडतं? याचं उत्तर प्रवासाच्या तात्पुरतेपणात दडलेलं आहे. सहप्रवासाला हे माहीत असतं की हा रस्ता कायमचा नाही आणि ही सोबतही कायमची नाही. अच्छा. आज जे आहे ते उद्या बदलेल. ही जाणीव माणसाला नम्र बनवते. मीच श्रेष्ठ, माझंच बरोबर किंवा हे सगळं माझ्यामुळेच आहे यांसारख्या अहंकारी भावना, म्हणजे तो जो इगो असतो, तो गळून पडतो. कारण आपल्याला दिसतं की आपल्याशिवायही हा प्रवास सुरूच राहणार आहे. हो, आणि आपल्यासोबतही अनेक जण आहेत ज्यांची स्वतःची ओळख आणि महत्त्व आहे. आपण या अथांग प्रवासाचा एक छोटासा भाग आहोत, संपूर्ण प्रवास नाही. पण एक मिनिट, यामुळे माणसाची जिद्द किंवा महत्वाकांक्षा कमी होत नाही का? म्हणजे मी या मोठ्या प्रवासाचा एक छोटासा भाग आहे असं सतत मानल्यास मोठी स्वप्न पाहण्याचा धाडस कमी होईल का? माणूस निष्क्रिय बनू शकतो का? हा एक खूप चांगला प्रश्न आहे, पण मला वाटतं याचा परिणाम उलट होतो. उलट कसा? बघा, अहंकारामुळे येणारी जी महत्वाकांक्षा असते ना, ती दुसऱ्याला हरवण्यावर किंवा स्वतःला श्रेष्ठ सिद्ध करण्यावर अवलंबून असते. त्यात प्रचंड ऊर्जा आणि मानसिक ताण खर्च होतो. बरोबर. पण जेव्हा अहंकार कमी होतो, तेव्हा महत्वाकांक्षा अधिक शुद्ध आणि ध्येय केंद्रित होते. मग तुम्ही एखादी गोष्ट इतरांना दाखवण्यासाठी नाही, तर त्या कामावरच्या प्रेमापोटी करता. अच्छा. आणि मग तुम्हाला अपयशाची भीती कमी वाटते, कारण तुमची ओळख तुमच्या यशा अपयशापेक्षा मोठी असते. वाव. म्हणजे अहंकारमुक्त महत्वाकांक्षा ही जास्त टिकाऊ आणि निरोगी असते. हो, कारण ती बाह्य मान्यतेवर अवलंबून नसते. आणि मग कदाचित आपण इतरांसोबत मिळून काम करायला जास्त तयार असतो, कारण आपल्याला प्रत्येक गोष्टीचं श्रेय स्वतःकडे घेण्याची गरज वाटत नाही. अगदी बरोबर. आणि इथेच लेखक पुढच्या टप्प्यावर येतात.
ते म्हणतात की याच नम्रतेतून सुसंवाद, सहकार्य आणि अंतिमतः एका संतुलित समाजाची निर्मिती होते. हा एक नैसर्गिक प्रवाह आहे. हो, हा एक नैसर्गिक प्रवाह आहे. आधी आपण सहप्रवासी असल्याची जाणीव होणं, त्या जाणीवेतून नम्रता येणं आणि त्या नम्रतेतून एकमेकांची सहकार्याची भावना निर्माण होणं. जेव्हा प्रत्येकजण एकमेकाला जागा देतो, एकमेकाला समजून घेतो, तेव्हा समाज आपोआप संतुलित होतो. त्यात संघर्ष कमी आणि संवाद जास्त असतो. थोडक्यात काय तर समाज म्हणजे वेगवेगळ्या वाटांवरून आलेल्या प्रवाशांचा एकत्र चाललेला एक प्रवास आहे. कुणी कुठून आलं, कुठे जाणार आहे, हे सगळं वेगळं असू शकतं, पण सध्या आपण एकत्र चालत आहोत, ही भावना महत्वाची आहे. बरोबर. आणि या प्रवासात आपण एकमेकांसाठी अडथळा न बनता आधार बनलो तरच जगण्याला अर्थ प्राप्त होतो. ही केवळ एक सामाजिक शिकवण नाही, तर स्वतःच्या मानसिक आरोग्यासाठीही गरजेची गोष्ट आहे असं मला वाटतं. अगदी. लेखाच्या शेवटी म्हटल्याप्रमाणे सहप्रवाशासारखं जगणं म्हणजेच माणूस म्हणून जगणं, संवेदनशील, जागरूक आणि एकमेकांच्या अस्तित्वाचा सन्मान करणं. यात केवळ इतरांचा विचार नाही तर स्वतःलाही समजून घेणं आहे. कारण आपणही कुणाचे तरी सहप्रवासी आहोत. हो, ही भूमिका दुतर्फा आहे. जशी आपण इतरांकडून अपेक्षा करतो तसंच आपणही वागायला हवं. ही चर्चा खरोखरच विचार करायला लावणारी आहे. एका साध्या संकल्पनेतून आपण सुरुवात केली आणि ती स्पर्धा, सोशल मीडिया, अहंकार आणि संतुलित समाज यांसारख्या कितीतरी मोठ्या विषयांना स्पर्श करून गेली. हे स्पष्ट झालं की सहप्रवासी असणं ही एक निष्क्रिय, आदर्शवादी कल्पना नाही, तर ती एक सक्रिय आणि जाणीवपूर्वक निवड आहे, जी आपल्याला रोज करावी लागते. आणि जाता जाता एक विचार. या लेखानुसार आपण सर्वजण सहप्रवासी आहोत आणि हा प्रवास सामूहिक आहे. यावर आपण सहमत झालो. हो. मग प्रश्न असा उरतो की आपल्या या सामूहिक प्रवासाची दिशा ठरवण्याची जबाबदारी कोणाची? या गाडीचं स्टिअरिंग व्हील कोणाच्या हातात आहे? आणि आपण कुठे चाललो आहोत हे कोण आणि कसं ठरवतंय यावर विचार करायला नक्कीच वाव आहे.